बाहेरनं एकदम कुरकुरीत आणि आतनं रसानं भरलेली अशी जिलेबी. आणि ती पण आता बाजारात आणायची काही गरज नाही. फक्त 15 मिनटात अशी कुरकुरीत जिलेबी आपण झटपट करणार आहोत. चला तर मग आपण सुरुवात करूया. बघा कसली भारी जिलेबी आपली झाल्या. आणि तुम्ही पण अशी सेम टू सेम अशीच करू शकताय. एकदम कमी साहित्यात ही जिलेबी बनवून तयार होत्या. 1 वाटी मैदा घेतलाय. त्याच वाटीनं 1 वाटी साखर घ्यायची. 2 चमचे कॉर्नफ्लॉवरचं पीठ, 2 चमचे दही, 3 ते 4 वेलदोडे आणि आपला खायचा पिवळा रंग किंवा केशरी रंग, 1 चमचा बेकिंग पावडर पण घ्यायची. आता एक भांडं घ्यायचं. त्यात आता आपल्याला 1 वाटी मैदा घालून घ्यायचा आहे. हे व्यवस्थित असंच्या असं प्रमाण घ्या. एकदम मस्त जिलेबी बनवून तयार होत्या. आता ह्या 1 वाटी मैद्यासाठी मी 2 चमचे एवढं कॉर्नफ्लॉवर घेतले. कॉर्नफ्लॉवर पण आपल्याला 2 चमचे घालून घ्यायचं आहे त्यात. त्यानंतर 2 चमचे दही घालून घ्यायचं. आता जास्त दही आंबट घ्यायचं नाही आपल्याला. रेग्युलरचं असं दही एकदम फेटून घ्यायचं, प्लेन असं होतंय ते. त्यात आता पाणी घालून व्यवस्थित हे सगळं एकजीव करायचं आणि चांगलं फेटून हे मळून घ्यायचं. व्यवस्थित अशी जी कन्सिस्टन्सी झाली पाहिजे. असं व्यवस्थित सगळं हे एकजीव करायचं. थोडं थोडंच पाणी घ्यायचं, एकदम पाणी वापरायचं नाही, नाहीतर आपलं बॅटर पातळ होऊ शकते. आता हे मी हातानंच करणार आहे, म्हणजे व्यवस्थित आपल्याला हे फेटता येईल आणि जर गुठळ्या झाल्या असतील तर त्यासुद्धा आपल्याला व्यवस्थित त्या मिक्स करता येतील त्यात. आता ह्यात एक शॉट घ्यायचा मिसिंग झालाय, राहिलाय माझ्याकडून. 1 चमचा बेकिंग पावडर ह्या बॅटरमध्ये मी घालून घेतल्या आणि थोडासा पिवळा रंग पण घालून घेतलाय, लिक्विड पिवळा कलर. तुम्ही केशरी कलर जरी वापरला तरी पण चालतोय. आता जर तुमच्याकडे बेकिंग पावडर नसली तर तुम्ही इनोचा 1 सॅशे यात घातला तरी पण चालतोय. हे व्यवस्थित असं बॅटर तयार करून घ्यायचं. ना जास्त घट्ट करायचं ना जास्त पातळ करायचं. व्यवस्थित असं हे बॅटर तयार करून घ्यायचं आणि एक 5 मिनटं झाकून ठेवायचं. तोपर्यंत आपण इकडं पाक करून घेऊया. आता 1 वाटी मैद्यासाठी बरोबर 1 वाटी एवढीच साखर घ्यायची आणि साखरेच्या निम्म पाणी, म्हणजे 1 वाटी साखर घेतली तर अर्धी वाटी पाणी घालायचं आणि हा पाक तयार करून घ्यायचा. गुलाबजामपेक्षा जरासा घट्ट पाक करायचा, म्हणजे एक तरी आपल्याला असा चिकट पाक करायचा आहे. त्यात 3-4 वेलदोडे घातले. वेलदोड्याची पूड तुम्ही कमी जास्त करू शकताय आपल्या आवडीप्रमाणे. हे व्यवस्थित छान ढवळत हा पाक तयार करायचा आहे. एक तारी पाक आपल्याला तयार करायचा आहे, जसं आपण रव्याच्या लाडूला वगैरे करतोय तसा. आणि हे पाकाचं प्रमाण एकदम सेम आहे. समजा तुम्ही 2 वाटी मैद्याचं जर करत असणार जिलेबी तर तुम्हाला 2 वाटी साखरेचा पाक करायचा आहे. आता हा 1 तारी पाक तयार झाला आहे. त्यात पण मी थोडासा पिवळा कलर टाकून घेणार आहे, म्हणजे आपल्या जिलेबीसनी पण मस्त कलर येईल. ह्या 2-3 काड्या केसरच्या जरी घातल्या तरी पण चालते. आता गॅसवर कढई ठेवायची. सरळ अशी कढई वापरा, म्हणजे व्यवस्थित आपल्याला त्या जिलेब्या सोडता येतात. आता तेल किंवा तूप दोन्ही पण तुम्ही वापरू शकताय. मी इथं तेलच घातले. आणि अशी मी एक पायपिंग बॅग घेतल्या बॅटर ओतण्यासाठी, जिलेब्या त्यात पाडण्यासाठी. हे असायलाच पाहिजे असं नाही. साधी आपली दुधाची पिशवी किंवा मिठाच्या पिशव्या जरी असतात त्याला साईडला कट करून जरी तुम्ही जिलेब्या केल्या तरी पण एकदम भारी होतात. हे बॅटर आता ह्यात ओतून घ्यायचं या पायपिंग बॅगमध्ये. बघा आपलं बॅटर जास्त घट्ट नाही जास्त पातळ पण नाही, असं व्यवस्थित आपलं झाले बॅटर. एकदम आपलं केक करताना कसं आपलं बॅटर असते तशा टाईप आपली कन्सिस्टन्सी असली पाहिजे या बॅटरची. आता ह्या पायपिंग बॅगमध्ये मी हे ओतून घेतले. आता पुढनं आपल्याला कट मारायचा आहे ह्याला आणि जिलेब्या अशा छान गाळून घ्यायच्या. आता मध्यम आचेवरच या जिलेब्या सोडायच्या आहेत, कारण एकदम गॅस फुलला असल्यावर तुम्ही जर सोडलं तर त्या वरून अशा थोड्याशा लालसर होऊ शकतात, पण व्यवस्थित भाजल्या जाऊ शकत नाहीत. त्या छान अशा कुरकुरीत होईस्तोपर्यंत दोन्ही साईडनं त्या भाजून घ्यायच्या. इथं साईडला तुम्हाला आधीच्या जिलेबी दिसतील, पण साईडला पहिल्यांदा काय झालेलं कट छोटा पडलेला, त्याच्यामुळे जिलेबी ही वाकडी तिकडे आलेली. मी आणखी थोडा मोठा कट मारला, मग व्यवस्थित जिलेब्या अशा पडू लागल्या. दोन्ही साईडनं जिलेब्या व्यवस्थित अशा कुरकुरीत भाजल्यावर लगेच त्या पाकात टाकायच्या आहेत.
आणि एक 20 ते 30 सेकंद आपल्याला त्या पाकात तशाच ठेवायच्या आणि त्यानंतर बाहेर काढायच्या. जास्त वेळ जर तुम्ही पाकात ठेवल्या तर त्या नरम होऊ शकतात. इकडे एक घाणा करायला घेतला की दुसरा घाणा पाकातनं काढायचा. असं स्टेप बाय स्टेप करायचं, म्हणजे तुमचं प्रमाण आणि सगळं व्यवस्थित सगळी जिलेबी एकदम छान तयार होईल. आणि हा सरावाचा भाग आहे. जसं जसं तुम्ही करणार तसं तुम्हाला एकदम परफेक्ट येणार. पहिला घाणा एकदम बारीक पडल्यामुळे तो थोडासा असा मेसी झाल्यासारखा झालेला, पण बाकीचे 3-4 घाणे एकदम मस्त आलेत मला करायला. आणि पायपिंग बॅगला किंवा पिशवीला पाडतानाच थोडा मोठा तुम्ही कट पाडा, म्हणजे व्यवस्थित तुमचं जिलेब्या व्यवस्थित पडतील. समजा व्यवस्थित जिलेब्या पडल्या नाहीत किंवा काय प्रॉब्लेम यायला लागला तर आपल्या बॅटरची कन्सिस्टन्सी चेक करायची. जर जास्त पातळ बॅटर झालं तर जिलेब्या अजिबात व्यवस्थित आपल्याला पाडता येत नाहीत, आणि जर घट्ट झालं तर त्या भाजल्या जात नाहीत. त्यामुळे व्यवस्थित असं बॅटर तयार करा. हे स्टेप बाय स्टेप मी सांगितले आणि करून बघा, एकदम मस्त होतात आणि झटपट होतात 10 ते 15 मिनटात. आता शेवटचा घाणा करायला लागलो आणि शेवटच्या 3 जिलेब्या झाल्या आणि या ताटात बघा कसल्या भारी जिलेब्या बनवून तयार आहेत आपल्या. आणि सगळं असंच असं फॉलो करा. बॅटरमध्ये दही घाला, बेकिंग पावडर 1 चमचा घाला, बेकिंग पावडर नसली तर इनो घाला, इनोचं पूर्ण 1 पॅकेट घाला. एकदम मस्त होते जिलेबी. आणि तुम्ही पण करून बघा आणि कशा होत्यात ते मला नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट